माझी एकच भावना आहे. गेल्या 10 वर्षापासून निवडणुका लागल्या. 2015ला निवडणुका झाल्या. तेव्हापासून निवडणुका झाल्या नव्हत्या. 2015च्या नंतर 2015ला याची भाजपा शिवसेनेची ह्या 5 नंबर प्रभागामध्ये युती तुटली आणि युती तुटल्यानंतर आमचा उमेदवार संदीप बाबा जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही भाजपाचा हा पारंपरिक 20 वर्षापासून वाढ असलेला या वॉर्डामध्ये फक्त 388 मतांनी आमची सीट गेलेली होती. त्यानंतर ती सीट गेल्यानंतर आम्ही ठरवलं, आमचे काही नेते होते, दीपक सोळाकर साहेब होते, देवळेकर साहेब होते, आपले आमदार साहेब, आता आमदार असलेले शहर प्रमुख विश्वनाथजी भोईर साहेब, रवी पाटील साहेब हे सर्व होते. यांनी ठरवलं की इथे नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक जनसंपर्क कार्यालय असावं. नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी जनसंपर्क कार्यालय असं ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन 2016 साली आपले आताचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते झालं होतं. तेव्हापासून आम्ही सतत ह्या भागामध्ये कार्यरत होतो. अनेक विकास कामं केली. आमदार साहेबाकडे निधी आणून वॉर्डामध्ये कुठलीही समस्या असो आम्ही रात्री अपरात्री धावून कोरोना काळात आम्ही कामं केलं. सर्व काम करून आम्ही ते प्रतीक्षेत होतो की आम्हाला ह्या वेळेला नक्कीच उमेदवारी मिळेल. पण शिवसेना भाजपा युती झाल्यामुळं आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. स्टँडिंग नगरसेवक जे होते आपले देवळेकर साहेबांचे मिसेस अनघा देवळेकर, तसेच गणेश कोट साहेब असतील, दुर्योधन पटेल यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि महायुतीमध्ये आम्हाला काम करायला सांगितलं. आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत या पक्षाचं. परंतु मी सर्व तयारी केलेली असताना अपक्ष फॉर्म भरण्यासाठी काय आमच्या कार्यकर्त्यांचं ज्यावेळी हे होतं की तुम्ही आता तुम्हाला उमेदवारी मिळेल, तुम्ही अपक्ष फॉर्म भरा. माझ्या मिसेसचा आणि मी अपक्ष फॉर्मची पूर्ण तयारी केली, सर्व फॉर्म भरला. पण मला ते पटले नाही माझ्या निष्ठेला, कारण मी शिंदे साहेबांनी उद्घाटन केलेले शिवसेना शाखेचे मी गद्दारी करू शकत नाही. म्हणून मी तो फॉर्म भरलेला नाही. मी कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरला नाही. फॉर्म भरल्यानंतर फॉर्म माघार घेताना काही लोकांनी अशी अफवा पसरवली असते की अंकुश केनीने आर्थिक देवाणघेवाण केली आणि तो फॉर्म पाठीमागे घेतला. हे माझ्या मनाला कुठेही पटलं नसतं आणि माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा पटलं नसतं. माझ्यावरती जे विश्वास ठेवण्यात गेल्या 10-15 वर्षापासून त्यांना पटलं नसतं, चुकीचा मेसेज गेला असता. म्हणून मी एकनिष्ठ राहून पक्षाशी एक दिलानं जे महायुतीचे उमेदवार त्यांचे प्रामाणिकपणे आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते काम करणार आहोत. आणि एकच साहेबांना विनंती आहे, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विनंती आहे की मला नक्कीच संघटना वाढीसाठी एक संधी द्यावी आणि या प्रभागामध्ये विकास करण्यासाठी जास्तीत जास्त एक ताकद द्यावी, यासाठी प्रयत्न करावे ही आपणास विनंती. आणि नक्कीच माझे नेते माझी दखल घेतील. इथले विश्वनाथ आमदार साहेब असतील याची दखल घेतील, रवी पाटील साहेब असतील, तसेच जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब हेही दखल घेतील. दोन्हीमध्ये जे महायुतीचे जे उमेदवार दिलेले आहेत पक्षाने, त्या उमेदवारांचं आम्ही प्रामाणिकपणे काम करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय आणण्यासाठी माझे कार्यकर्ते, माझे पदाधिकारी, इथले नागरिक सर्व सहकार्य करतील.